आपण कशा प्रकारे जाणार आहोत, जास्तीत जास्त प्रश्नांची संख्या आपण त्या ठिकाणी बरोबररित्या कशी सोडवणार आहोत, याच्याबाबत थोडीशी गाईडलाईन मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, होतंय काय की भरपूर दिवस झाले तुम्ही अभ्यास करताय, गेले वर्षभरापासून तुम्ही अभ्यास करताय. काहींची नवोदयाची तयारी तर गेल्या 2-2 वर्षापासून चालू आहे. खूप सारे त्या ठिकाणी तुमच्या शिक्षकांनी मार्गदर्शन केलेलं असतं. अवघड प्रश्नाकडे आपण सहजरित्या जातो आता, कारण त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतंय की अवघड प्रश्न परीक्षेला येतील, अवघड प्रश्न जास्तीत जास्त त्या ठिकाणी फोकस करतो आणि सोप्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतो. पण असं करून आपल्याला चालणार नाही, कारण नवोदयाचे सगळे जे विद्यार्थी आहेत किंवा स्कॉलरशिपचे जे राज्य गुणवत्तेतले विद्यार्थी आहेत, ते अवघड प्रश्नांमध्ये चुका करत नाही. ते चुका करतात फक्त सोप्या प्रश्नांमध्ये. सोपे प्रश्न कोणते? तर मग संख्याज्ञान आहे, संख्येवरील क्रिया आहे, याच्यावर त्या ठिकाणी ते काय करत असतात, सहज घेतात, लाईटली घेतात. त्याच्यामध्ये चुका होण्याची शक्यता ही जास्त असते किंवा चुका त्याच्यामध्ये होतातच. म्हणून मित्रांनो, आज आपण अतिशय सोपा घटक जो आहे संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया गणित विषयाचा, त्याच्यावरती बोलणार आहोत. त्या संदर्भात अनेक प्रश्न जे आहेत त्याच्याशी निगडीत, ते सोप्या पद्धतीने कसे सोडवता येतील याच्याही बाबत आपण बोलणार आहोत. तर मित्रांनो, सुरू करूयात. आज मी 2017 ते 2024 या प्रश्नपत्रिकेमध्ये जे काही परीक्षा परिषदेने जे काही 2017 ते 2024च्या प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत, त्याच्यामधले संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया आणि आवश्यक वाटणारे, त्या ठिकाणी महत्वाचे वाटणारे, तुमच्या दृष्टीने सोपे परंतु वारंवार चुका त्याच्यामध्ये होतात, असे प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्याचा आपण प्रयत्न करूयात. ठीक आहे. 2017च्या परीक्षेमध्ये आलेले काही जे प्रश्न आहेत, ते प्रश्न मी तुमच्या समोर मांडतोय. 2017 मध्ये एक प्रश्न आला होता की खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? अतिशय सोपा प्रश्न, परंतु त्या ठिकाणी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये येणारे विद्यार्थी, राज्य गुणवत्ता यादीमध्ये येणारे विद्यार्थी अवघड प्रश्न सोडवतात, अचूकतेने सोडवतात. परंतु याबाबत त्या ठिकाणी काय करतात की थोडंसं त्या ठिकाणी कन्फ्युजन होतं किंवा घाईघाईमध्ये प्रश्न सोडवला जातो. तसं न करता आपण त्या प्रश्नाकडे व्यवस्थितरित्या पाहायचं आहे. सर्वात मोठी संख्या सांगितलेला आहे, मग पर्यायामध्ये दिलेला आहे 0.06, इथं कॉमा आहे, 0.6, तिथं त्या ठिकाणी अशा ज्या संख्या प्रश्नामध्ये मांडलेल्या आहेत त्याच प्रकारे मी लिहितोय संख्या सर्व. त्या ठिकाणी आपला दृष्टीचा भ्रम निर्माण केला जातो आणि मग आपलं उत्तर चुकतं. ठीक आहे. याच्यामध्ये पहा की 6.0 आणि 0.006, याच्यापैकी सर्वात मोठी संख्या विचारलेली आहे आपल्याला. आता आपण काय करतो की सर्वात मोठी संख्या घाईघाईमध्ये त्या ठिकाणी पटकन सर्वात मोठी संख्या जास्त अंक दिसतात म्हणून सर्वात मोठी संख्या त्या ठिकाणी म्हणून टिकमार्क करतो, सहज पुढे जातो आपण. आपल्या लक्षातही त्या ठिकाणी येत नाही किंवा त्या ठिकाणी आपण त्याचं विशेष काळजीपूर्वक त्या ठिकाणी प्रश्नाकडे पाहत नाही. असं आहे की त्या ठिकाणी कोणती परीक्षा देत असताना प्रश्न किती सोपा असू द्यात किंवा किती अवघड असू द्यात किंवा मध्यम पातळीचा असू द्यात, प्रत्येक प्रश्नाकडे आपल्याला त्या ठिकाणी त्याच नजरेने पाहायचंय, कारण प्रत्येक प्रश्न त्याच धर्तीवरती किंवा त्याच्या गुणांकन जे आहे ते आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. म्हणून प्रत्येक प्रश्नाकडे बारकाईने पाहिलं पाहिजे. मित्रांनो, याच्यामध्ये त्या ठिकाणी कॉमे मध्ये दिलेले आहेत, दशांश चिन्ह आहे. सहज आपल्या लक्षात येईल की त्या ठिकाणी आपण उभी मांडणी करून घेऊयात. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह मांडणं गरजेचं आहे उभ्या मांडणीमध्ये. 0.06, दुसरं त्या ठिकाणी संख्या 0.06, त्या ठिकाणी तिसरी संख्या आहे 6.0, चौथी संख्या आहे 0.006. या प्रकारे जर मांडणी केली आपण तर आपल्याला पटकन समजून जाईल की सर्वात मोठी संख्या कोणती आहे. तुम्हाला सहज उत्तर त्याचं येईल. आता सर्वात मोठी संख्या मित्रांनो ही आहे, कारण 6 पूर्ण अवस्थेमध्ये आहे. बाकी त्या ठिकाणी सगळ्या संख्या ज्या अपूर्णांकामध्ये आहेत किंवा ज्या अपूर्ण त्या ठिकाणी नाही का, हा पूर्ण आहे आणि हा अपूर्णांकाचा भाग आहे. म्हणून मित्रांनो आपलं उत्तर त्या ठिकाणी 6 आहे. जरी त्या ठिकाणी दोनच अंक तुम्हाला दिलेले आहेत
तुम्ही काय करू शकता, फार फार तर याच्यामध्ये ऍडिशनल तुम्ही हे 3 अंकापर्यंत घेऊन जाऊ शकता अशा पद्धतीने. या प्रश्नामध्ये तुम्हाला गरज नाही, या प्रश्नामध्ये तुम्हाला गरज नाही, परंतु पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये मी तुम्हाला दाखवेल की कशा प्रकारे आपल्याकडून त्या ठिकाणी चुका होतात. ठीक आहे, मग याच्यामध्ये पहा 60 आहे, 0.60 600 दशांश चिन्हाचा विचार थोडा वेळ बाजूला काढून ठेवू आपण आता यावेळेस. 60 आहे, 600 आहे, 6000 आहे, 6 आहे. अशा प्रकारे त्यांना 4 अंकापर्यंत घेऊन जाणं, सर्व संख्या एकाच त्या साच्यामध्ये नेणं हे फार आवश्यक आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाकडे जातोय. तुमचा वेळ मी काही जास्ती घेणार नाही, परंतु महत्वाचे असणारे जे प्रश्न आहेत त्यांच्याकडे मात्र आपण त्या ठिकाणी जाण्याचा निश्चितपणे आज प्रयत्न करणार आहोत. दुसरा प्रश्न मित्रांनो असा आहे की 15,15,15 15,15,15 ही संख्या कशी लिहायची आहे. प्रश्न व्यवस्थित आहे का? 15,15,15 मित्रांनो, ही संख्या त्या ठिकाणी आपल्याला कशी लिहायची आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे आपल्याला की सरळ सरळ संख्या दिलेली नाही आपल्याला. जशी 15,502,000 आपल्याला आहे की नाही, अशा प्रकारची संख्या दिलेली नाही. थोडंसं वेगळेपण आहे. आपण त्या ठिकाणी 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900 पर्यंत आपल्याला माहित आहे. पण 1500 म्हणल्यानंतर थोडं जर त्या ठिकाणी कन्फ्युजन होतं. प्रश्न सोपा असतो, प्रश्नाबाबत त्या ठिकाणी तुम्हाला माहिती पण असते, प्रश्न सोडवण्याचं कौशल्य तुमच्याकडे असतं, 100% असतं, पण थोडं दुर्लक्षित त्या ठिकाणी थोडा भाग होतो, म्हणून प्रश्न चुकून जातो. असे साधे साधे सोपे सोपे प्रश्न चुकता कामा नाही, कारण हेच प्रश्न त्या ठिकाणी शेवटी उपयोगाला येत असतात आपल्या. ठीक आहे, या सोप्या प्रश्नामुळे त्या ठिकाणी आपलं मेरिट कदाचित जाऊ शकतं, त्या ठिकाणी आपली गुणवत्ता देखील संधी जाऊ शकते, म्हणून सोप्या प्रश्नाकडे त्या ठिकाणी दुर्लक्ष करून जमणार नाही. मित्रांनो पहा, आता 1500 हा थोडासा नव्याने भाग आलेला आहे. याच्यावरती विचार करू आपण. 15 कोटी तुम्हाला माहित आहे समजा, पण 15 पण माहित आहे, पण 1500 थोडासा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 1500 म्हणजे काय, शे म्हणजे काय, त्या ठिकाणी शे म्हणजे शतक आहे, बरोबर. 1500 संख्या त्या ठिकाणी आपण अशी लिहिणार आहोत, 1500, बरोबर. 1500 संख्या अशी लिहिणार आहोत. मग त्यातला थोडासा भाग घेऊन बाजूला घेऊन मी त्याचं स्पष्टीकरण देतोय की याच्यामध्ये पहा, 1500 हा भाग त्या ठिकाणी असा लिहिणार आहोत आपण, बरोबर. त्याच्यानंतर 1515 त्याच्यामध्ये जर आपण ऍड केला 15, तर अशा प्रकारचं आपलं उत्तर येईल. 1515 हा भाग असा झालेला आहे एकक स्थानापासून 1515 ही संख्या आपल्याला अशी लिहायची, 1515, बरोबर. पहिल्यांदा काय केलं आपण, पहिल्यांदा त्या ठिकाणी आपण 1500 वर त्या ठिकाणी विचार केला की हा नव्याने आलेला कुठतरी शब्द आहे. ही संख्या लिहित असताना हा नव्याने आलेला शब्द आहे, चुकीचं नाही, ते बरोबरच आहे, परंतु आपल्या परिचयामध्ये तो नसतो फारसा. 1500 बाजूला लिहिला, त्याच्यानंतर त्या ठिकाणी 15 लिहिला, त्याच्यामध्ये ऍड केला, ही 1515 आहे. ओके, 1515 आहे. मग आता काय करणार आहोत आपण, लक्षात घ्या, घाई गडबड करायची नाही, कुठली घाई करू नका. 15 एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी. घाई करू नका अजिबात, मी आता सांगितले घाई करू नका. 1515 तुम्ही लिहून घ्या. 1515 तुमचं उत्तर तुम्हाला माहिती की 1515 त्या ठिकाणी अशा प्रकारे आहे. ओके, 1515 नंतर त्या ठिकाणी तुम्हाला माहिती की 3 संख्यांचा 3 अंकांचा गट आहे तुम्हाला तुमच्या उजवीकडून 3 अंकांचा गट आहे असा. मग 15 कोटी आपण लिहिणार आहोत, 15 कोटी. लक्षाच्या खाली 0 आहे, हजारामध्ये मात्र 10,000चा खाली एक येणार आहे फक्त. अशा प्रकारे 15 कोटी 1515 ही संख्या लिहायची आहे. त्याच्यामध्ये चूक होता कामा नये. त्या ठिकाणी नंतर तुम्ही स्वल्पविराम द्यायचे, त्याच्यामध्ये चूक होता कामा नये. प्रश्न सोपा आहे, अतिशय सोपा आहे, पण त्या प्रश्नाकडे त्या ठिकाणी व्यवस्थित तुम्ही पाहिलं, त्याला वेळ दिला, थोडा वेळ दिला, त्याला आवश्यक असताना जर वेळ दिला तर प्रश्न चुकणार नाही. तुम्हाला त्या ठिकाणी 2 मार्क्स सहजासहजी मिळून जातील. अशा प्रश्नांमध्ये त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या चुका होता कामा नये. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे,
हे सर्व जे प्रश्न आहे ते 2017च्या परीक्षेमध्ये आलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे की संख्यावरील क्रियामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या साध्या साध्या गोष्टी असतात. त्याच्यामध्ये अजिबात कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी चूक करू नका. प्रश्न साधा आहे. 7.7 अधिक 0.7 अधिक 0.0 असे 2 शून्य दिलेले आहेत. आता खरं वास्तविक पाहता या 2 शून्यांना काहीच अर्थ नाही. त्या 2 शून्यांना काहीच अर्थ, फक्त 0 एक जरी घेतलं तरी चालेल. परंतु मी म्हणलं की अशा प्रश्नामध्ये आपल्या दृष्टीचा भ्रम निर्माण केला जातो. दृष्टीभ्रम त्याला म्हणतो, है की नाही. आणि मग प्रश्नांमध्ये त्या ठिकाणी चुकवण्यासाठी विद्यार्थ्यांना किंवा त्यांचं कौशल्य किती आहेत, खरोखर मुलं त्या ठिकाणी अशा प्रश्नांकडे व्यवस्थितरित्या पाहतात का, यासाठी मित्रांनो हे प्रश्नांचे स्वरूप किंवा रचना अशी केली जाते 7-7-0-0 अशा प्रकारे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची संख्या आहे 0.007 आणि त्याच्यानंतर आहे 0.077. पुन्हा आहे 0.00007. अशा प्रकारे उदाहरण आहे. मग आता काय करतो घाईघाईमध्ये आपण की पटकन सोडवण्याचा प्रयत्न करतो. नाही, अशा प्रश्नांना देखील वेळ देणं आवश्यक आहे. एका मिनिटामध्ये तुम्हाला हा प्रश्न सहज सोडवता येऊ शकतो. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह मांडा. तुम्हाला माहित आहे ते, तर तुम्ही अहिल्यानगर जिल्ह्यामधील सर्वात स्कॉलर विद्यार्थी तुम्ही आहात. संपूर्ण जिल्ह्याचे विद्यार्थी या ठिकाणी आहेत आणि निवडक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी म्हणजे जे त्या ठिकाणी राज्य गुणवत्ता अधिकासाठी जाऊ शकतात अशा विद्यार्थ्यांना आज मार्गदर्शन आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला हे करत असताना सोप्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चालू नका. प्रश्न व्यवस्थित वाचा, तो समजून घ्या. प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे, मी याच्यापूर्वी पण म्हणलेलो आहे. त्याच्यानंतर पहा, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह मांडून घ्यायचं, सरळ उभी मांडणी करून घ्या. असे प्रश्न चुकता कामा नये. उभी मांडणी करून घ्या. 0.7 अशा प्रकारे दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह किती त्या ठिकाणी अंक इकडे तिकडे होऊ द्यात, परंतु दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह त्या ठिकाणी विसरू नका. अशा प्रकारे मांडणी तुम्ही केली पाहिजे. 0.7 0.77 0.000007. मग याची तुम्ही त्या ठिकाणी बेरीज करू शकता. मला वाटत नाही की बेरीज करण्याची आवश्यकता तुम्हाला पडेल किंवा त्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला म्हणजे नाही का दाखवावं लागेल बेरीज करून, असं मला काही वाटत नाही. फक्त मांडणी कशी करायची याच्या बाबत मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, त्या ठिकाणी असे प्रश्न त्या ठिकाणी देखील तुम्ही डोळसपणाने सोडवले पाहिजे. हाच याच्या पाठीमागचा आजचा माझा उद्देश आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न घेणार आहोत आपण. पुढचा प्रश्न घेणार आहोत 50चा 50% किती आहे. पहा, 50चा 50% किती आहे. मग 50चा 50%, 50चे 50% किती आहे. मित्रांनो, त्या ठिकाणी 50चे 50%, 50% म्हणजे काय, याचा अर्थ काय असतो. याचा अर्थ असतो 50चे 100 आणि चे म्हणजे काय, गुणाकार आहे. राईट, ओके. कंचे भागू बेव, कंचे भागू बेव ही ज्यावेळेस पदावलीमध्ये सोडवत असताना आपण जे सूत्र वापरलेलं आहे कंचे भागू बेव, किंवा ते त्या ठिकाणी त्याला एक सिक्वेन्स दिलेला आहे कशा प्रकारे पदावली सोडवायची आहे, नाही का. बॉडबॉसचा नियम आहे तो इंग्लिश मधून, त्याला ठीक आहे नाही. त्याच्यामध्ये 5चे म्हणजे गुणाकार आहे. 50चे 50%, 50%. पुन्हा मी लिहितो 50%, 50चे 50% च्या ऐवजी फक्त गुणाकार चिन्ह घेतलेलं आहे. 50चे 50%, 50चे 100. 50% म्हणजे काय, 50चे 100. 0000 5 25 आपलं उत्तर आलेलं आहे. 50चे 50% म्हणजे त्या ठिकाणी 25 उत्तर आहे आपलं. ठीक आहे. तर असे सोपे प्रश्न आहेत. हे 2017 मधील काही प्रश्न होते. वेळेअभावी मी त्या ठिकाणी पुढे जातो. आता 2018 मध्ये कोणकोणते प्रश्न आलेले आहेत. किती सोपे प्रश्न होते. 2018 मध्ये काही प्रश्न संचामध्ये एबीसीडी जो कोड आहे त्याच्यामध्ये त्या कोणत्या तरी कोड मध्ये असेल की पहिलाच प्रश्न असा होता पहा 2018च्या 38,500 अधिक 325
पाऊणशे, पहिलाच प्रश्न होता. मग पहिला प्रश्न इतका सोपा असताना जर कदाचित त्याच्यामध्ये काही चूक झाली तर संपूर्ण पेपरवर त्याचा परिणाम होत असतो. आपली मानसिकता बदलत असते, पेपर फार अवघड आलेला आहे आणि त्या पद्धतीने आपण त्या चुका करत चालतो आणि आपल्याला अपेक्षित असलेले गुणदान त्या ठिकाणी पडत नाही. वर्षभराची मेहनत वाया जाते. असं होता कामा नये. प्रत्येक प्रश्नपत्रिकेतले प्रश्न तुमच्या वयाला अनुरूप असेच असतात. त्यामुळे ते सोडवत असताना फक्त डोळसपणाने सोडवणं हे गरजेचं असतं. 3,35,000 मित्रांनो, तुम्ही मांडलेला आहे 3,35,000 याच्यामध्ये 3,500. बेरीज करायची आपल्याला त्याच्यामध्ये 325. तुम्हाला हे पण माहिती की 325 किती आहे? 325 आहे. पण खरी अडचण कुठे होती आपली? पाऊणशेला होते. पाऊणशे इथं अडचण निर्माण होते आपली. कारण का आपण सर्व संख्या जे शिकलेलो आहोत ते 1,200 माहिती आहे आपल्याला. 1,200 काय आहे माहिती आहे आपल्याला. 150 माहिती आहे आपल्याला. 150 काय आहे? 250 माहित आहे. 225 माहित आहे. 250 माहित आहे. 350 माहित आहे. पण पाऊणशे हा शब्द त्या ठिकाणी नव्याने येतो. मग त्याच्यामध्ये चूक अशी होती की पाऊणशे म्हणजे 250 आहे का काय असा प्रश्न पडतो केव्हा. म्हणजे अचानक त्या ठिकाणी परीक्षेत एक थोडक्यात नाही म्हणलं तरी एक थोडं वेगळं वातावरण असतं परीक्षेचं. आपल्याला प्रश्न समोर असतात, आपल्या पेपर समोर आलेला असतो. जवळजवळ 32, 33, 34 पानांचा तो पेपर असतो आणि एकदम नव्यानेच ते सगळ्याच OMR शीट वगैरे, पर्यवेक्षक वगैरे सगळी यंत्रणा खूप सुसज्ज असते त्या ठिकाणी. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडस दडपण आल्याचा आभास त्या ठिकाणी होतो. आणि मग पहिल्याच प्रश्न जर असा पडला आणि त्याच्यात कन्फ्युजन जर झालं तर त्या ठिकाणी पूर्ण प्रश्नपत्रिकेवर त्याचा परिणाम होतो. पाऊणशे म्हणजे नेमकं काय हे आपल्याला कळलं पाहिजे. पाऊणशे शतकाचा पाऊण भाग. शतकाचा पाऊण भाग. शतक म्हणजे काय? 100 आहे. 100चा पाऊण भाग. पाऊण भाग म्हणजे 304. 100 गुणिले 304 पाऊण भाग. पहा मित्रांनो, 25, 25 त्रिक 75. अशा प्रकारे गडबड काही करायची नाही. 1,200 आलं. 1,200. 150 आलं. गडबड करायची नाही अजिबात. ठीक आहे. 150 समजा आलं. 75 उत्तर आलं आपलं. पहा 150. 1,200 आलं. 1,200 नाही समजलं. 1,200 नाही पटकन लक्षात आलं काय आहे. 1,15 तर माहित आहे. 1,15 पूर्णांकित अपूर्णांकामध्ये 1,15. शे म्हणजे काय? शे म्हणजे शतक आहे. शे म्हणजे शतक आहे. 100 बरोबर. 100 अतिशय सोपा भाग आहे, पण दुर्लक्षित करून चालणार नाही आपल्याला. दुर्लक्षित करून चालणार नाही की नाही मित्रांनो. पहा 504 गुणिले 100. मी प्रत्येक त्या ठिकाणी आता तुम्हाला याचं स्पष्टीकरण देत असताना आपण हजारावरती जाऊ, लक्षावरती जाऊ. सेम प्रक्रिया आहे. तुम्हाला ते माहिती आहे. पावला काय आहे? अपूर्णांक 1/4 आहे. अर्धाला काय आहे? 1/2 आहे. पाऊणला काय? 3/4 आहे. सव्वाला काय? 1.1/2 आहे. 1/4 आहे. सॉरी 1.1/4 आहे. दीडला काय? 1.1/2 आहे. 1.2ला काय? 1.3/4 आहे. शे म्हणलंय तर 100 ने गुणायचं त्याला. अवघड त्याच्यामध्ये फारसं काही नाही. इथं पहा या ठिकाणी 25 गुणिले 5 125. 1,200 म्हणजे त्या ठिकाणी 125. सोपं आहे का? सोपं आहे का? तर अतिशय सोपं आहे. त्याच्यानंतर पुढे पाहूयात आपण आता काय? 1,500. कळत नाही लवकर 1,500 काय? 1,500 दिले काय? काही अडचण नाही. 1000 दिलेला आहे. 1000 म्हणजे माहिती आहे 1,000 वरती त्या ठिकाणी किती शून्य आहे? 3 शून्य आहे. 1,000. पाऊण म्हणजे किती? 304. ओके 304. 304ला 1000 ने गुणायचं आहे फक्त या ठिकाणी. 250 गुणिले 3 750. 750 अतिशय सोपा आहे. अतिशय सोपा भाग आहे. म्हणून पाऊणशेकडे जात असताना मी त्या ठिकाणी पुन्हा सांगतो की काय आहे. पाऊणशे म्हणजे शतकाचा 100. शतक म्हणजे त्या ठिकाणी शे म्हणजे 100. पाऊण म्हणजे त्या ठिकाणी 304. इथं 25 त्रिक 75. तुम्ही प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी मांडू शकता अधिक 75. ओके. अर्धाशे सांगितलं. अर्धाशे
अर्धाशे येऊ शकतो कदाचित प्रश्न. अर्धाशे कधी ऐकलेलंच नाही आपण. अर्धाशे, पावशे कधी ऐकलेलंच नाही. अर्धाशे म्हणजे काय? त्या ठिकाणी अर्धा 1/2 शे म्हणजे शतक. 50 आलं उत्तर. 50 उत्तर आलेलं आहे 50. पावशे म्हणलं, पावशे जसं पाऊणशे तसं पावशे जर आपल्याला म्हणलं पावशे, आता काय पावशे कसा शब्द आहे? ऐकलेला कधी नाही, कोणत्या प्रश्नपत्रिकेत आलेलं नाही. पाऊणशे पर्यंत गेलो होतो. बरं, पावशे काय आहे? पाव म्हणजे किती आहे? 1/4. शे म्हणजे किती आहे? शतक. शतक म्हणजे 100. ठीक आहे, 25. अशा प्रकारे मित्रांनो 25 उत्तर आहे पावशेच. कुठल्याच प्रकारची त्या ठिकाणी अशा याच्या बाबत अजिबात गडबड करायची नाही. कुठेच काय त्या ठिकाणी अवघड प्रश्न नसतो हा, परंतु त्या ठिकाणी फक्त थोडासा वेळ देणं त्याला गरजेचं आहे. त्या थोड्याशा गोष्टी जपणं गरजेचं आहे. ठीक आहे, याची तुम्ही बेरीज करू शकता. त्याची बेरीज मी या ठिकाणी करणार नाही, तुम्हाला ती येईल त्याच्याबाबत मला खात्री आहे. 2018चा प्रश्न पहा. प्रश्नपत्रिकेचे जर स्वरूप पाहिलं तर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप त्याच ढाच्यावरती आधारित आहे. म्हणून आज ह्या वेळेस मी खरं तर जिल्हा परिषदचं अहमदनगर अहिल्यानगरच्या सर्व माझे जे अधिकारी वरिष्ठ आहेत त्यांचं खरं तर मी कौतुक करेल. आणि याच्यामध्ये की त्यांनी संपूर्ण ह्या 10, 12, 15 दिवसामध्ये 2017 ते 2024 या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकेवर आधारित असणाऱ्या प्रश्नांबाबत तुमच्यापर्यंत येण्याची संधी आम्हाला दिलेली आहे. 2018च्या प्रश्नपत्रिकेमध्ये पळत काय आहे? 2018ची प्रश्नपत्रिका आहे. आता 2018चीच पाहतोय आपण. याच्यामध्ये 2017 मध्ये जो प्रश्न झालेला होता सेम प्रश्न आहे, फक्त 2017 मध्ये 0.7 अधिक 7.007 असं होतं. 2018च्या प्रश्नपत्रिकेमध्ये पहा काय आहे. जर आपण पाहिलं तर सिक्वेन्स कसा लागलेला आहे. 2018च्या प्रश्नपत्रिकेमध्ये 8 घेतलेला आहे. 8 8.8 8.08 8.008 8.008 अधिक 88.08. तुम्हाला याचं वाचन माहिती कसं करतात ना, माहिती ना कसं करतात? 8.008 बरोबर. ओके, म्हणजे पुढचे जे अंक आहेत दशांश चिन्हाच्या पुढचे जे अंक आहेत ते एक एक अंक घेऊन वाचायचं आहे. एक एक अंक घेऊन वाचायचं आहे. वाचन करत असताना देखील चूक होता कामा नाही. ओके, तर याच्यामध्ये पहा आता काय करायचं आपल्याला. सेम प्रोसेस आहे. थोडा वेळ जाऊ द्यात, एक 20 सेकंद तुमचे जातील कदाचित. 20 सेकंद या प्रश्नाला सोडवण्यासाठी 20 ते 25 सेकंद तुमचे जातील. 8.8 दशांश चिन्ह मानतोय मी. दुसरी ज्या संख्या घेणार आहोत त्याच्यामध्ये ते पूर्ण असू किंवा त्या ठिकाणी पूर्णांकयुक्त असूयात, अपूर्णांक असू द्यात, काय अडचण नाही. याच्यामध्ये 8.08 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह मानणं अत्यंत गरजेचं आहे. ही बाब नेहमी लक्षात ठेवायची, आवर्जून लक्षात ठेवायची. कारण प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये या प्रकारचा प्रश्न आलेलाच आहे. तो कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला एकदम त्या ठिकाणी सहज सोडून पार करायचा आहे त्याला, आहे की नाही. 8.008 हे मात्र मांडत असताना याच्या खाली एकाखाली एक अंक येतील अशी मान्य करा. दशांश चिन्ह एकाखाली एक येतील अशी मान्य करा. 8.8008 आणि 88. आता 88 कुठं मांडायचं आहे? 88 त्या ठिकाणी अलीकडे घ्यायचं थोडंसं. दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह 8. याची तुम्ही बेरीज करू शकता. काही अवघड नाही, फारसा अवघड नाही. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न आलेला आहे. फक्त काही वेळा काय आलेलं आहे की 8 अधिक 8 शतांश अधिक 8 सहस्रांश असे प्रश्न आलेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फारसा अवघड तुमच्यासाठी काही जाणार नाही. प्रश्न काय फारसे अवघड नसतात. ठीक, त्याच्यानंतर पाहूयात पुढचा प्रश्न पाहूयात. 2018चाच प्रश्न आहे. नऊ दशलक्ष 9 ही संख्या आहे. 9 दशलक्ष 9 सरळ सोपा प्रश्न आहे एकदम. 9 दशलक्ष
आमच्या अपेक्षा आहेत, आमच्या सर्वांची अपेक्षा तुमच्याकडून आहे की या प्रश्नामध्ये तुम्ही चुकता कामा नये. ओके, तुम्ही त्या ठिकाणी क्षेत्रफळ सोडवलं असेल, मेहनत करता तुम्ही, परिमिती सोडवलेला आहे, व्यावहारिक गणितामध्ये नफा तोटा झालेला तुमचं, शेकडेवारी झालेला आहे, सरळ व्याज झालेला आहे. सरळ व्याजाची अगदी तुम्ही महिन्याची देखील गणित सोडवता येतात. याची जाणीव आहे की वर्षामध्ये त्या ठिकाणी कालावधी असतो, पण महिन्यांचा देखील कालावधी तुम्ही सोडवताय. दशांश चिन्हामध्ये, दशांश अपूर्णांकामध्ये जर एखादा त्या ठिकाणी दर आलेला असेल ते देखील सोडवताय. म्हणजे अवघडातले अवघड प्रश्न सोडवताय, सोप्या प्रश्नांमध्ये चुकता कामा नये फक्त. म्हणून मी आज तुमच्यासाठी त्या ठिकाणी खास करून की याच्यामध्ये सोप्यात सोपे घटक जे आपले चुकू शकतात अशावरती आपण फोकस करणार आहोत. 9 दशलक्ष 9, काही हरकत नाही. लक्षात येत नसेल अशा वेळेस तर हरकत नाही, गोंधळून जायचं कारण नाही अजिबात. त्या ठिकाणी मांडणी करायची आहे. एकक, दशक, शतक, कॉमा द्यायचा आहे, हजार, 10,000, कॉमा द्यायचा आहे, लक्ष, दशलक्ष, इथपर्यंतच आहे दशलक्षापर्यंत. ओके, ह्या गणितापुरतं मर्यादित इथपर्यंतच आहे. त्याच्याकडे 9 दशलक्ष सांगितलेलं आहे. 9 दशलक्ष, दशलक्षाचं घरीत आहे, त्याच्याकडे 9 लिहा तुम्ही. 9 दशलक्ष 9. ओके, हे काय सांगता आपल्याला? 9 दशलक्ष म्हणजे काय? दशलक्षामध्ये त्या ठिकाणी 9 हा अंक आहे. दशलक्षाच्या त्या ठिकाणी घरामध्ये 9 अंक लिहायचा आहे. आपल्याला सांगितलं असतं, कदाचित मी उदाहरण नंतर बदलणार आहे. इथे सांग, त्याच्यानंतर 0, बाकी कोण लक्ष आहे का नाही? हजार आहेत, 10,000 आहे का नाही? हजार आहेत का नाही? शतकाच्या मध्ये सांगितले का नाही? दशकामध्ये काही सांगितले का नाही? 9 एककामध्ये सांगितलं 9 दशलक्ष 9. अशा प्रकारे संख्या आहे, अशा प्रकारे संख्या आहे. एखाद्या वेळेस आपल्याला सांगतील काय? 17 दशलक्ष 17, 17 दशलक्ष, किंवा आता 2025 ची प्रश्नपत्रिका येणार आहे, 25 दशलक्ष 25, असं कदाचित सांगू शकतात, माहित नाही. आता 17 दशलक्ष, आता याच्यामध्ये तर दशलक्षच्या घरामध्ये तर एकच घर आहे, त्याच्यामध्ये एकच आहे फक्त. दशलक्षामध्ये 9 होते म्हणून आपण सरळ मांडले. आता 17 मांडायचे कुठे नेमके? हे 17 दशलक्ष मांडायचे कुठे नेमके? तर परत मानतो मी आता. एकक, दशक, शतक. सर स्क्रीन दिसते का व्यवस्थितपणे? सर मुतकुले सर? हो, दिसते व्यवस्थित सर. चालू द्या आपलं. आवाज येतोय ना? हो, येतो आवाज. येतो ना हो आवाज? हो, येतो. ओके ओके. एकक, दशक, शतक, त्याच्यानंतर आहे हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी. एवढ्यापर्यंत तुम्हाला संख्या आहे, अब्जापर्यंत देखील आहे, 10 अंकापर्यंत आहेत. ओके, याच्यामध्ये 17 दशलक्ष, हे वरचं उदाहरण जरा पुसून टाकतो. डोळ्यासमोर एकच उदाहरण ठेवायचंय मला, जेणेकरून तुमचं कॉन्सन्ट्रेशन होईल त्याच्यावरती. 17 दशलक्ष 17. मित्रांनो, त्या ठिकाणी याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करू आपण. 17 दशलक्ष कसे लिहायचे? दशलक्ष इथं आहे, दशलक्ष इथं आहे. ओके, आता याच्यामध्ये 17 हे त्या ठिकाणी 2 अंक बसू शकणार नाही. 17 मध्ये 2 अंक एकाच घरामध्ये बसू शकणार नाही. मग याच्यामध्ये काय करायचं की दशलक्षापर्यंत आपल्याला 17 लिहायचे आहे, इथपर्यंत आपल्याला 17 लिहायचे आहेत. मग कसे लिहिणार? कोटीच्या घरामध्ये 1 जाणार आणि दशलक्षाच्या घरामध्ये 7 जाणार आहे. लक्षात घ्या, आता कोटीच्या घरामध्ये 1 जाणार आहे, दशलक्षाच्या घरामध्ये 7 जाणार आहे. 17 दशलक्ष, याला म्हणजे 17 दशलक्ष. त्याच्या पुढे जायचं नाही, दशलक्षाच्या घराच्या पुढे जायचं नाही. अशा वेळेस 17 येऊ द्यात, नाहीतर 500 दशलक्ष येऊ द्यात, ठीक आहे? किंवा त्या ठिकाणी 125 येऊ द्यात, किंवा 324 आले. इकडंच जे काय आहे ते डाव्या बाजूला करायचं. आता दशलक्षाच्या त्या ठिकाणी कट ऑफ मारायचा आहे तुम्ही, आहे की नाही? आणि डाव्या बाजूला लिहायचं तुम्हाला काय लिहायचे, जेवढे अंक लिहायचे तेवढे अंक लिहायचे दशलक्षाच्या, कारण दशलक्षापर्यंत सांगितलेलं आहे आपल्याला. 17 तुम्हाला माहिती की 17 कसे आहे? या ठिकाणी 0 0 0 0 0. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला 17 दशलक्ष 17 ही संख्या लिहायची. प्रश्न तुम्हाला अगदी म्हणजे सोपा आहे, तुमच्यासाठी प्रश्न फार सोपा आहे, परंतु प्रश्नाची मांडणी करत असताना कशा प्रकारे केली पाहिजे
हे आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत. माझा प्रयत्न तो आहे की तुम्हाला प्रश्नाची मांडणी करत असताना तुम्हाला कशा प्रकारे विचार करायचा आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न पुढचा आहे 2018च्या प्रश्नपत्रिकेमध्ये पहा काही प्रश्न, एक प्रश्न आलेला आहे. 27 शतक गुणिले 3 दशक वजा 5 एकक. सोपा आहे तुमच्याकडे. 27 शतक गुणिले 3 दशक वजा 5 एकक. प्रश्न सोपा आहे, रूपांतर करून घ्यायचं आपल्याला. अतिशय सोपा प्रश्न आलेला आहे. एवढा सोपा प्रश्न पाहून मला तर त्या ठिकाणी खरंच काल मी विचार करत होतो की एवढा सोपा प्रश्न आलेला आहे खरंच परीक्षा परिषदेने दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये खूप मुलांना स्कोप आहे की चांगलं गुणांकन पाडण्याचं आहे की नाही. याच्यामध्ये 27 शतक, 27 शतक, शतक म्हणजे त्या ठिकाणी 100 असं म्हणूयात आपण, आहे की नाही. शतक म्हणजे काय तर 100 असं 27 गुणिले 100 मांडणी करू शकता तुम्ही. मित्र म्हणेल करू नका, शतक म्हणजे 2 शून्य द्या, पण आहे की नाही. शतक म्हणजे 2 शून्य दिले तरी चालतात, असं केलं तरी चालेल. पण नसल काही त्या ठिकाणी जर मनामध्ये काही जर द्विधा अवस्था असेल तर शतक म्हणजे त्या ठिकाणी गुणिले 100 आहे. त्याच्या अधिक आहे का, अधिक दशक, दशक म्हणजे 10 आहे, तुम्हाला माहिती 10 आहे की नाही. इतर म्हणेल काय मानण्याची आवश्यकता नाही, दशक म्हणजे 1 शून्य द्या फक्त. जर अंक असेल त्याच्यावरती 1 शून्य देऊन टाका, किंवा जी संख्या असेल त्याच्यावरती 1 शून्य देऊन टाका. एकक म्हणजे काय तर 5, एकक म्हणजे 1 थोडक्यात, ठीक आहे. एकक म्हणजे 1 त्या ठिकाणी 5. अशा प्रकारची उदाहरणाची मांडणी करायची आहे आपल्याला. उदाहरणाची मांडणी केल्यानंतर या पद्धतीने जर आपण गेलो तर आपल्याला निश्चितपणे खात्री आहे की हा प्रश्न अगदी सहजासहजी आपण सोडवू शकतो. ठीक आहे, त्याचं ते काय उत्तर असेल तुम्ही शोधू शकता नंतर. फक्त मांडणी कशी करायची तिथपर्यंतच मी त्या ठिकाणी घेतोय. 2019च्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणकोणते प्रश्न आलेले आहेत त्याच्यावरती त्या ठिकाणी आपण जाऊयात, पाहूयात. प्रश्न आहे, प्रश्न पहा बरं का काय दिलाय. 5 कोटी 9 लक्ष 5 कोटी 9 लक्ष. प्रश्न पहा कसा दिला. प्रश्नावरती त्या ठिकाणी एकदम फोकस करा. 5 कोटी 9 लक्ष 77,000 77,000 इथंच मानतो नाही का. 77,599 599 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या कोणती आहे. या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या खालीलपैकी कोणती. मुलांनी काय केलं, प्रश्न पटकन वाचला. काय संख्याज्ञानामध्ये काय येते आम्हाला, संख्याज्ञानामध्ये फक्त त्या ठिकाणी एखादी संख्या अक्षरामध्ये येते, तिला शब्द त्यामध्ये अंकामध्ये करून घ्यायचे, बस एवढ्यापर्यंतच मर्यादित त्या ठिकाणी आपण राहिलो. पण त्या प्रश्नाचं स्वरूप असं होतं की 5 कोटी 9 लक्ष 77,599 यानंतर या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या कोणती. या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या खालीलपैकी कोणती आहे, असा प्रश्न होता. ठीक आहे, आता इथपर्यंत त्या ठिकाणी मुलांना काय केलं की पटकन त्या ठिकाणी इथं त्या ठिकाणी हायलाइट केलं असं थोडंसं एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलं असतं, जरा बोल्ड टाईप म्हणजे नाही का व्यवस्थित रचना असते त्याच्यामध्ये. फोकस याच्यावरती केला होता आपला की 5 कोटी 9 लक्ष 77,599 ही संख्या असते, ती लिहायची फक्त आपल्याला. आणि पहिलं उत्तर त्याच्यामध्ये आहे 5 कोटी 99 लक्ष 5 कोटी 9 लक्ष 77,599 पहिलंच उत्तर तसं आहे, पर्याय पहिला तसा आहे. 9,77,599 हे पहिलं उत्तर आहे. 599
हे पहिलं उत्तर आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो आता पटकन मुलांनी काय केलं की पहिलं उत्तर त्या ठिकाणी सगळे जवळजवळ मुलं जेवढे त्या ठिकाणी परीक्षेला बसले होते त्यापैकी 50, 60, 70% मुलांनी 70% मुलांनी त्या ठिकाणी असा प्रश्न आहे ना तो जसं फक्त वाचला आणि त्याचं प्रश्नाचं उत्तर लिहिलं, पटकन लिहिलं. प्रश्न सोडवण्याचे पुढचे प्रश्न सोडवण्याची घाई होती, कारण हा प्रश्न पहिलाच प्रश्न होता प्रश्नपत्रिकेतला, गणितातला पहिलाच प्रश्न आलेला होता आणि घाई करायची. मला पटकन पेपर, मला टायमिंग मध्ये सोडवायचा पेपर, मला वेळ कमी आहे, मग मला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय. प्रश्न वाचलाच नाही. 5,09,77,599 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या कोणती आहे ती संख्या वाचली फक्त आणि प्रश्नाचं उत्तर लिहिलं. प्रश्नाचं उत्तर चुकलं, कारण का प्रश्न असा आहे या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या त्याच्यानंतर येणारी कोणती आहे, क्रमिक म्हणजे क्रमाने येणारी कोणती आहे, असा प्रश्न होता. तर मित्रांनो त्या ठिकाणी जाऊयात आपण आता. त्याच्यामध्ये येणारी म्हणजे +1 येणारी पुढची संख्या 27 नंतर येणारी क्रमिक संख्या कोणती? 28. म्हणजे 27 मध्ये आपण 1 मिळवतो. 49 नंतर येणारी क्रमिक संख्या कोणती आहे? तर 49 मध्ये आपण 1 मिळवतो. ओके. 345 नंतर येणारी क्रमिक संख्या कोणती? तर 345 मध्ये आपण त्या ठिकाणी 1 मिळवतो. मग याच्यामध्ये देखील 1 मिळवणार आहोत आपण. 1 0 0 6 7 7 9 0 5. आपल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे मित्रांनो. आपल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे 5,09,77,599 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या कोणती आहे? तर ही आहे. ओके ओके ठीक आहे. नंतरचे काही प्रश्न आहेत. हा आता पहा, आता काही प्रश्न तुम्हाला मी 2017 सांगितले होते, 2018 पर्यंत बोललो आपण. 19चा पेपर चालू सध्या. आता याच्यामध्ये पहा काय लिहिलं आहे. 5 शतक, 5 शतक बेरीज आहे अधिक 3 दशक, 7 दशांश, आणि आहे 8 शतांश. हा प्रश्न येतोच प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये. प्रश्न आहे तर त्या ठिकाणी काही मध्ये सरळ सरळ दिलेला आहे. 2019चा मात्र त्या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न आलेला आहे. मग याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी 5 शतक आणि 5 दशकापर्यंत आपण क्लिअर प्रश्न सोडवतो. काय त्याच्यामध्ये अवघड नाही. तुम्हाला माहिती की शतक मध्ये 2 शून्य द्यायचे, त्याच्यामध्ये फक्त 5 वरती किंवा 100 ने गुणायचं आहे, 100 ने गुणायचं आहे, 100 ने गुणायचं आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी पुढं 3 दशक, 3 दशक म्हणजे 10 ने गुणायचं आहे. दशांश, दशांश म्हणजे नेमकं काय? दशांश, दशांश म्हणजे 7 ला त्या ठिकाणी 110 ने गुणायचं आहे, त्याला दशांश म्हणतो आपण. दशांश 10 पैकी 1 भाग, दशांश. शतांश 8 ला त्या ठिकाणी 100 ने गुणायचा, म्हणजेच काय? 500 आहे, 30 आहे, 710 आहे, 800 आहे, 800 आहे. त्याच्यानंतर दशांश, शतांश, सहस्रांश तिथपर्यंत आहे तुम्हाला. सहस्रांश. ओके. आणखी एक गोष्ट काय? एकक, दशक, शतक, हजार. हजाराला दुसरं एक नाव आहे. 1000ला दुसरं एक नाव आहे हजार. हजारला सहस्र देखील म्हणलं जातं. ओके. सहस्र ते लक्षात ठेवायचं आपल्याला. त्याला ते समानार्थी शब्दामध्ये हजार, सहस्र ते लक्षात ठेवा. दशांश, शतांश, सहस्रांश तिथपर्यंत आहे. इथं दशांशापर्यंत, शतांशापर्यंत लिहिलं आहे, हरकत नाही. पण त्या ठिकाणी 500 अधिक 30, 710 म्हणजे 0.07. आता ते काही सांगण्याची आवश्यकता तुम्हाला फारशी नाही मला. 800 म्हणजे 0.008. याची सरळ बेरीज करायची. याचे दशांश चिन्ह कुठे आहे? 500चे 3चे दशांश चिन्ह कुठे आहे? 30चे. तर 500चे दशांश चिन्ह त्या ठिकाणी त्याच्या पुढे आहे, 30चं दशांश चिन्ह त्या ठिकाणी त्याच्या पुढे आहे.
ती संपल्यानंतर आहेत. ठीक आहे. 0.7 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, याचे दशांश चिन्ह इथे देणं गरजेचं आहे असं आपल्याला. 0.08 त्या अशा प्रकारची मांडणी आपल्याला करणं गरजेचं आहे. या प्रकारची मांडणी आपल्याला करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, उद्या तुमची नवोदयाची एक्झाम आहे, त्याच्यामुळं काही निवडक गोष्टी तुमच्या समोर त्या ठिकाणी 2000 पहा आता घेऊन आलेलो मी. फेब्रुवारी 2020 चा पेपर आहे. फेब्रुवारी 2020 चा पेपर आहे. पहा, प्रश्नाचं मी तुम्हाला सांगतो की प्रश्न त्या स्वरूपाचे कसे येतात. पहिलाच प्रश्न 26वा प्रश्न. प्रश्न बदललेले नाही, प्रश्नाचे क्रमांक देखील बदललेले नाही. प्रश्नाचे क्रमांक देखील बदललेले नाहीत. प्रश्न क्रमांक 26वाच आहे तो. काय 2020 च्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न 17 लाख. सतराशे. आलं 1700. तिथं आलेला आहे प्रश्न पुन्हा 17,17,00,000. थांबा 1 मिनिट. 47. ओके. 17,17,00,000 अधिक 17,000 आणि 17. अशा प्रकारचा प्रश्न आहे. मित्रांनो, याच्यामध्ये पहा आता 17 लाख आपण लिहायचे. 17 लाख तुम्ही लिहू शकता. 17 लाख 17 लाख 1700 प्रश्न आलाय. 1700 अशा प्रकारे शे म्हणजे 17ला 100 ने गुणायचं आहे. 1700 आलेला आहे की नाही. जसं पाऊणशे म्हणलो आपण, पाऊणने 100ला गुणायचं आहे, तसं 17ला 100 ने गुणायचं आहे. 1700 1700 कशी लिहिणार आपण. थोडस इथं ऑड केलं जात आहे ना, त्याच्यामध्ये थोडस वेगळा आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा इथं बदलावा लागला आपल्याला. ठीक आहे. 1700. त्याच्यानंतर आहे 17,000. 17,000 आणि 17. अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रश्नाची मांडणी करून आपल्याला प्रश्न सोडवावे लागतील. अशा प्रकारे मांडणी करून प्रश्न सोडवावे लागतील, तर प्रश्न त्या ठिकाणी आपले बरोबर येतील. ओके. त्याच्यानंतरचे पुढचे काही प्रश्न आहेत पहा. संख्यांचा क्रम पण दिला जातो. संख्यांचा क्रम पण दिला जातोय. एक प्रश्न महत्वाचा आहे. 2021च्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आहे तो. 2021 म्हणजे आता 3-4 वर्षापूर्वीची प्रश्नपत्रिका जी आहे त्याच्यामधला प्रश्न आहे तो. प्रश्न वाचतोय मी. प्रश्न वाचतोय पहा. प्रश्न आहे 70,07,000. 70,07,000. 70,07,000 ही संख्या लिहिताना ईश्वरीने काय केलं. ईश्वरी नावाची मुलगी होती. आपल्याकडे कोणी आहे का ईश्वरी. ईश्वरी नावाची मुलगी होती. दोन्ही 7च्या मध्ये एक शून्य कमी लिहिला. ही संख्या लिहिताना तिने काय केलं. दोन्ही 7च्या मध्ये म्हणजे 70 पहिल्यांदा येणार आहे, 7 शेवटी येणार आहे. ठीक आहे. आपण ही संख्या लिहूयात आता. 70 लक्ष. लक्ष तुम्हाला माहिती, नंतर हजारांचे घर आहे, नंतर एकक दशक शतक. 70,07,000 ही संख्या आहे. ही संख्या लिहिताना ईश्वरीने काय केलं. दोन्ही 7च्या मध्ये एक शून्य कमी लिहिला. म्हणजे हे 2 जे 7 आहे त्याच्यामधला एक शून्य कमी लिहिला. म्हणजे तिने काय केलं. अशी संख्या लिहिली.
बरोबर. तर तिने लिहिलेली संख्या दिलेल्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा कितीने जास्त आहे? तिने लिहिलेली संख्या याची वजाबाकी करावी लागेल आपल्याला. कितीने कमी किंवा कितीने जास्त आहे ते विचारले. आता तिने लिहिलेली संख्या ही कमीच आहे, ऑलरेडी ती कमी आहे, पण कितीने कमी आहे ते पाहायचं आपल्याला. ओके, ती जास्त नाही, तिने लिहिलेली संख्या जास्त नाही. तिला सांगितलं होतं 70,70,000. तिने लिहित असताना काय केलं, 2 मधला 1 शून्य त्या ठिकाणी नाहीसा केला, तेव्हा ते लिहिलं नाही, गडबडीत तिच्या लक्षात राहिलं नाही. अत्यंत हुशार विद्यार्थिनी होती ती देखील, पण त्या ठिकाणी घाईमध्ये तिच्या लक्षात राहिलं नाही की काय करायचं आहे. ओके, तर याच्यामध्ये तिने लिहिलेली संख्या जी आहे ती कितीने कमी किंवा जास्त आहे? जास्त तर नाही, जास्त तर नाही, बरोबर. मग त्या ठिकाणी आपण दोघांचा फरक काढूयात. 63 लाख उत्तर आले. 63 लाख, 63 लक्ष उत्तर आले आपलं. लाख किंवा लक्ष दोन्ही पण चालतात. तर याच्यामध्ये तिने लिहिलेली संख्या जी आहे ना 63 लाखाने कमी आहे. कितीने कमी आहे? 63 लाखाने कमी आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न असतात. त्याच्यामुळं हे प्रश्न सोडवत असताना कुठल्याच प्रकारची घाई करायची नाही. कुठल्याच प्रकारे त्या ठिकाणी आपल्याकडून चूक होता कामा नये मित्रांनो. वास्तविक पाहता तुमचा सराव प्रचंड झालेला आहे. अनेक शाळांमध्ये सराव चालू आहे. त्याच्यामधनं त्या ठिकाणी प्रश्नपत्रिकांच्या संख्या पण तुमच्या वाढलेल्या असतील. अनेक प्रकारचे प्रश्न तुम्ही अभ्यासलेले आहेत. संपूर्ण विषयांचं ज्ञान तुम्हाला प्राप्त झालेलं आहे जवळपास. राहिलेत आपलं त्या ठिकाणी फक्त 13 आणि पुढचे 8, त्या ठिकाणी 21-22 दिवस राहिले आहेत. 21 दिवस राहिले आहेत फक्त आपल्या हातामध्ये. तर याच्यामध्ये जास्तीत जास्त अचूकतेकडे जाण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. प्रश्नांची संख्या त्या ठिकाणी निश्चितपणे तुम्हाला माहिती की 75 प्रश्न येणार आहे, तर त्याच्यामध्ये अचूकता देण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला. फक्त असं वाटायला नको की हा प्रश्न मला येत होता, परंतु माझं दुर्लक्ष झाल्यामुळं माझा नंबर त्या ठिकाणी लागला नाही. नवोदय बाबत तर मित्रांनो खास तुम्हाला विशेष करून शुभेच्छा आहेत. त्याचं कारण म्हणजे 10,000 ते 15,000 विद्यार्थी त्या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नवोदयसाठी अपेअर झालेले आहेत. त्याच्यापैकी 80 मुलांचं सिलेक्शन करायचं आहे. ओके, म्हणून त्या 80 मध्ये आपला नंबर लागला पाहिजे, यासाठी आपण खास करून प्रयत्न केले पाहिजे. तिथं एक एक प्रश्नाला महत्व आहे. 80 प्रश्नापैकी नवोदयला 80 प्रश्न आहेत. त्या 80 प्रश्नापैकी 80 प्रश्न बरोबर सोडवण्याचा, अचूक सोडवण्याचा त्या ठिकाणी आपण प्रयत्न करावा. हे तर मला सर्वांना त्या ठिकाणी शुभेच्छा आहेत त्यासाठीच्या. तुम्ही सगळे प्रयत्नवादी विद्यार्थी आहात. तुम्हाला नवोदयसाठी आणि विशेष करून स्कॉलरशिप परीक्षेसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा देतो. सर काही कोणाचे डाऊट्स असेल तर मला हे करा, नसेल तर मग आपण मित्रांनो जर तुम्ही एक एक जण बोलला तर मला कळेल तुम्ही काय बोलताय. एक एक जण जर बोलला तर कळेल मला. एकाच मुटकुळे सर सगळ्यांचा हाय करा. हा मुटकुळे सर सगळ्यांना त्या ठिकाणी म्यूट करा. ठीक आहे मित्रांनो, तुमच्या शंका आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तुम्हाला सर्व गोष्टी येत आहेत. आपण पुन्हा रविवारी भेटणार आहोत. पुन्हा एकदा नवोदयसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो आणि सर्व माझे जे अधिकारी आहेत, वरिष्ठ जे आहेत, त्यांचं त्या ठिकाणी आभार व्यक्त करून मी थांबतो. ठीक आहे सर, बंद करू आपण सर.